हा पाठीमागे दिसतोय तो प्लॉट शुटकॉर्न मक्केचा आहे बघा. आणि ह्याच्या 2-4 वर्षापूर्वी पाठीमागं बऱ्याच कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं आहे बघा. म्हणजे चंदन लावा, तुम्हाला एकरी 10 लाख रुपये मिळतील. कोण म्हणला मशरूम करा, तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील घरातल्या घरात. कोण म्हणलं आईसबर्गर लावा, कोण म्हणलं झुकिनी लावा, कोण म्हणलं चेरी टोमॅटो लावा, कोण म्हणलं असं करा. अरे ह्या ज्या म्हणजे ह्या भाज्या आहेत किंवा ही चंदन लावा, मशरूम करा, कुक्कुटपालन करा, शहामृगाचं एक आलं होतं मध्ये बघा फॅड. तर हे सर्व कंपन्या भारतातल्या शेतकऱ्यांना फसवायचं काम करत आहेत. म्हणजे तुम्ही एवढी गुंतवणूक करा तुमच्या शेतामध्ये, 1 एकरामध्ये एवढी गुंतवणूक करा, तुम्हाला 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर एवढा तुम्हाला फायदा मिळणार आहे. कोणी कोरफड लावली ते शेतकरी बुडले, चंदन लावला त्यात बुडले. अरे चंदनाचं वय काय, त्याचा गाभा तयार व्हायला किती वर्षे लागतात? 10 वर्षानंतर त्याचा गाभा तयार होतो, मग तुम्ही विक्री करणार. मग तेव्हा ती कंपनी नसणार आणि मग तुम्ही चंदन कोणाला विकणार? मग हे असे म्हणजे कोरफड, काही शेतकऱ्यांनी आमच्या भागात तर कोरफड लावली. पुन्हा शुगर म्हणजे ऊसाच्या ऐवजी शुगर बीटची लागण करा. अरे शुगर बीट म्हणजे हाय काय? ते रताळासारखं शुगर बीट आपण मार्केटमध्ये शुगर बीट बघतो, ते तांबडं शुगर बीट असतो, ते खातो तरी. पण हे शुगर बीट असं लावा, ते गाजरासारखं मोठं होणार रताळासारखं, आणि ती कारखान्याला जाणार, त्याच्यापासून साखर तयार करणार. त्या कंपनीनं बियाणं दिलं, शेतकरी 2 वर्षे वाट बघत बसला. शुगर बीट अक्षरशः त्यानं रोटर मारला त्या शेतामध्ये. म्हणजे कंपन्या जे प्रोडक्ट आपल्याला देतात, शेतकरीसुद्धा बळी पडतो. तुम्ही शेतकऱ्यांनी फसू नका. कंपन्या भरपूर असे म्हणजे फसवाफसवीचे धंदे करतात आणि शेतकऱ्याला लोबाडण्याचा प्रकार करतायत. तर असं काय बघू नका. आता आईसबर्ग, ब्रुकेली, हे तुमची जुकिनी आहे किंवा तुमचं हे सगळं मॉल चायनीजला जाणार आहे. हो, मी म्हणत नाही त्याच्यापासून फायदा होईल का नाही, पण फायदा शक्यतो होणारच नाही, कारण ते भारतीय प्रोडक्ट नाही किंवा भारतीय लोक खाणार आहेत का त्याला, असा नाही विचार करून चालणार. म्हणून व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.